त्यांची बाजू आहे ती भक्कम आहे. मात्र कुठेतरी आपण पाहतोय की डोळे संघानं दाखवून दिले की हे आव्हान आहे ते द्यायला आम्ही सुद्धा सिद्ध आहोत. म्हणजे पुढची जी काही रणनीती असेल ती विकी स्पोर्ट कुक्से असेल, स्वराज इलेव्हन डोळे असेल, सरस्वती खालिंग असेल, एकापेक्षा एक चांगले चांगले संघ आणि एक PTCमधील चुरशीचा क्रमांक 1 कोण असेल तर ही बाब माझं चुरशी जी असेल यात शंका नाही आहे. हो नक्कीच आहे. कारण आपण जर पाहिलं तर आतापर्यंत 5 स्पर्धा आपण गायकवाड सर PTCमध्ये पाहिला. ही 6वी स्पर्धा आहे. 3 स्पर्धेचे विजेतेपद पटकावलं विकी स्पोर्ट खुशी संघाने, एका स्पर्धेला जिंकलं BCC बोरिवली संघाने आणि एका स्पर्धेला जिंकलं स्वराज इलेव्हन डोळे संघाने. तर ही स्पर्धा कोण जिंकेल याकडे सर्वांचंच लक्ष मात्र लागलं आहे. परंतु त्यासाठी अजूनही खूप वेळ आहे, खूप सारा खेळ आपण या स्पर्धेमध्ये पाहणार आहोत. परंतु नक्कीच या सत्रामध्ये कुठेतरी दबदबा निर्माण केलेला आहे विकी स्पोर्ट कुची संघाने नक्कीच. परंतु बंटी स्पोर्ट कुची बोरिवली संघ नक्कीच या स्पर्धेच्या माध्यमातून कुठेतरी कमबॅक करण्याचा प्रयत्न करेल. कारण त्यांच्याकडे सुद्धा आपण जर पाहतो नक्कीच अनुभवी खेळाडू आहेत. त्यानंतर जे यंगस्टर आहेत ते सुद्धा चांगले फॉर्ममध्ये आहेत. परंतु त्यांना मात्र या ठिकाणी योग्य ती धावसंख्या इथे मात्र प्रतिस्पर्धी संघाच्या अगेन्स्ट मात्र उभी करावी लागेल. 2018 साल अतिशय महत्त्वाचं होतं आणि त्या वर्षीच्या अंतिम सामन्यामध्ये खेळाचा मान आपण जर पाहिला तर बोरिवली संघाने प्राप्त केला होता. मात्र अंतिम सामना गमावला कारण ज्या पद्धतीनं माफ करा 3रा क्रमांकाचा मानकरी ठरला होता हा संघ, कारण उपांत्य फेरीमध्ये हा संघ पराभूत झाला होता. मग परंतु जी कामगिरी केली होती ती सुद्धा साजेशी होती. आपण जर पाहिलं तर बंटी स्पोर्ट बोरिवली संघ एक तगडा संघ ओळखला जायचा. 2018च्या अगोदरचा आपण सत्र पाहिला 2017-16पर्यंत या संघाने नक्कीच अनेक बाबींमध्ये आपला वर्चस्व प्रस्थापित केलं होतं. मात्र काळ गेला, वेळ गेला आणि कुठेतरी संघाच्या कामगिरीवर त्याचा परिणाम झाला आहे. जी काही कात आहे ती टाकून द्यावी लागेल. नव्या उमदीनं आता मैदानावरती उतरावं लागेल आणि बंटी स्पोर्ट बोरिवली संघाला सुद्धा स्वतःला सिद्ध करावं लागेल. तर सिद्ध करण्यासाठी सलामीची जोडी मैदानावरती आलेली आहे. निखिल आणि सुधीर, निखिल आणि सुजित अशी जोडी आपण पाहतोय. हो नक्कीच. आपण जर पाहिलं तर सुजितला वारंवार मात्र ठिकाणी संधी मिळते. एक युवा फलंदाज आहे आणि त्यानंतर पाहिलं तर निखिल हा फलंदाज पाहिलं तर 4 ते 5 वर्षापासून मात्र चांगलं सातत्य टिकून ठेवलेलं आहे या खेळाडूने. तर ही जोडी पाहूया कशा प्रकारे मात्र आपल्या संघाला सुरुवात देते या पहिल्याच पॉवर प्लेच्या षटकामध्ये. आणि मात्र रणनीती थोडीशी बदल होत असताना पाहतो की नेहमीच आपण पाहिले की पॉवर प्ले षटकामध्ये बबलू पाटील षटक हाताळतो या, परंतु या ठिकाणी बंटी पाटीलवर आता मात्र कॅप्टन पंकजने जबाबदारी टाकलेली आहे. आणि ही जबाबदारी पाहूया बंटी पाटील कशा रीतीने मात्र ठिकाणी पार पाडतो. आतापर्यंत या हंगामाचा विचार केला तर PTCमध्ये 2 स्पर्धेमध्ये बंटी पाटीलला मॅन ऑफ द सिरीजचा अवॉर्ड्स आपण दिलेला आहे. तर खूपच चांगला टचमध्ये आहे बंटी पाटील. आणि पाहूया त्याचा खेळ या स्पर्धेमध्ये कशा रीतीने पाहायला मिळेल. पहिला चेंडू स्लॉक करण्याचा प्रयत्न थोडेसे सफल झाले, ऑफस्टम्पच्या पलीकडे गेले आणि मग चेंडू पाहिला तर नक्की इष्टाच्या डोक्यावर निघून जातो. एक चांगल्या चेंडूने आपल्या षटकाला सुरुवात करत असताना गोलंदाज बंटी पाटील. नक्कीच फलंदाज सुदैवी ठरतो. अगदी आपण जर पाहिला तर बेल्सला स्पर्श करण्याचा अधिक शक्यता होती. चेंडू इतकाच सुंदर चेंडू होता. बंटी पुन्हा एकदा शॉर्ट रनअप आहे. इथे मात्र यष्ट्यांचा वेध घेतला जातोय आणि या ठिकाणी मोठा धक्का बंटी स्पोर्ट कुक्से बोरिवली संघाला निखिल पाटीलच्या रूपाने फलंदाज माघारी पडतोय. खूप छान चेंडू. या ठाणे जिल्ह्यात फेमस आहे सापे आमचं गाव. अनिश्चितपणे वाईट यॉर्कर चेंडूची पेरणी केली होती. पहिल्याच चेंडूवरती फलंदाज सुदैवी ठरला होता. मात्र पुढच्या चेंडूवरती आपण पाहतोय बंटी पाटील दाखवून देतोय की पहिलं षटक मला कर्णधाराने का टाकायला दिले. आणि निश्चितपणे आतापर्यंत होणाऱ्या स्पर्धांमध्ये 2 वेळा त्यांनी मॅन ऑफ द सिरीजचा पुरस्कार प्राप्त केलेला आहे. अतिशय सुरेख गोलंदाजी. पहिला चेंडू निर्धाव, पुढच्या चेंडूवरती फलंदाजाला त्रिफळाचित केलं जाते आणि धावफलकावरती आपण पाहतोय बंटी स्पोर्ट बोरिवली संघाची धावसंख्या लागते 1 बाद 0 धावा. नक्कीच बंटी देसले आहे, माफ करा बंटी पाटील निखिल देसले आहे जो फलंदाज बाद झाला. त्यानंतर 3ऱ्या क्रमांकावर आलेला आहे नवीन फलंदाज जयदास उर्फ तात्या नावाने हा प्रसिद्ध असलेला खेळाडू. परंतु पाहूया 3ऱ्या क्रमांकावर आलेला आहे आपल्या संघाला सावरण्यासाठी. इथे मात्र डाव्या चेंडूचे फेकी शॉट फायनलला खेळाडू सज्ज आहे आणि आता मात्र जयदास आल्या पावली मात्र माघारी परततोय. रोहन तर खूप छान जेल आणि इथे मात्र लागणारा दुसरा झटका बंटी स्पोर्ट कुक्से बोरिवली संघाला फलंदाज बाद. सरपंच अनिल पाटील आमच्या दादाच गाजतैना. सरपंच अनिल पाटील आमचे दादाच गाजतैना. सरपंच अनिल पाटील आमचे दादाच गाजतैना. 3
3 चेंडू टाकून झाले आणि त्यामध्ये 2 फलंदाज सलग बाद करण्यात यशस्वी ठरतोय बंटी पाटील. पहिल्याच चेंडूवर सुद्धा फलंदाज बाद होता तो वाचला होता. मात्र सुरेख अशा पद्धतीची गोलंदाजी टिच्चून मारा करतोय. अप्रतिम अष्टपैलू खेळाडू आहे बंटी पाटील. त्याला कल्पेश पाटील तरी ताकद जबरदस्त आपण पाहतोय. विकीस्पोर्ट कुकसे संघामध्ये क्षमता आहे. जवळजवळ 5 ते 6 गोलंदाज त्यांच्याकडे आपल्याला पाहायला मिळतात. 11व्या खेळाडू येऊन सुद्धा षटकार मारू शकतो इतकी त्यांची फलंदाजी आहे ती खोलवर आहे. हो नक्कीच नक्की आणि त्याचं जागतं उदाहरण आपण नेहमीच अनेक स्पर्धेमध्ये पाहिलेलं आहे. कारण बंटी पाटील या सत्रामध्ये 2 सिरीज प्राप्त केल्या. बबलू पाटील या सत्रामध्ये PTC मध्ये 2 सिरीज प्राप्त केलेल्या आहेत. शाहिद खान यांनी मात्र एका स्पर्धेमध्ये सिरीजचं अवॉर्ड्स प्राप्त केले आहे. म्हणजे खूपच छान कामगिरी या संघाची आपल्याला या सत्रामध्ये पाहायला मिळते. आणि आतापर्यंत बंटी पाटीलने एकही धाव मात्र खर्च केली नाही या पहिल्याच ओव्हरच्या खेळामध्ये. कारण 2 मोठे धक्के दिले आणि 2 डॉट चेंडूची संख्या सुद्धा इथे मात्र आपल्याला पाहायला मिळते. जणू काय असं वाटलं की फलंदाज इथे मात्र या ओव्हरमध्ये सामना करतायत की नाही. चेंडू येतोय आणि सरळ जातो यष्ट्यांच्या पाठीमागे. पहा पुन्हा एकदा मात्र थोडंसं लांबून केल्याचा प्रयत्न केला फलंदाजाने, परंतु ही लेंथ पलीकडे उजवी इष्टी सोडून मात्र चेंडू निघून जातोय. आणि आता मात्र कुठेतरी बंटीस्पूर कुकसे बोरली संघाचं अवांतर धावणे मात्र खातं उघडलं जातोय. तर धावसंख्या आपण पाहू शकता 2 गडी बाद, फक्त आणि फक्त 1 धावफलकार आपल्याला पाहायला मिळते. आता मात्र संपर्क खूप छान झालाय. गॅप सुद्धा आहे, परंतु मयूर पाटील आहेत वाडी श्लोगनला. त्याच्याकडे चूक घडणार नाही कारण आउटफील्डमध्ये खूपच छान कार्य त्याच्या माध्यमातून आपण नेहमीच पाहत असतो. आणि चांगलं शत्रक्षण, चांगली फेकी आणि बॅटच्या साह्याने मात्र येणारी ही पहिली धाव फलंदाज अजयच्या माध्यमातून पाहायला मिळते. आणि धावसंख्या आता मात्र कासवछाप गतीने मात्र हलूच पुढे जाईल 2 या धावसंख्येवर. पहा थोडेसे बॅकफुटला गेले, कुठेतरी इनफिल्डला क्रॉस करण्याचा प्रयत्न केला होता फलंदाज सुजितने, परंतु या ठिकाणी पाय बॅटला किस करून चेंडू मात्र निघून गेला आहे इष्टाच्या पाठीमागे. आणि मात्र हा तिसरा झटका बंटी स्पोर्ट कुकसे बोरली संघाला फलंदाज बाद. इथं सरपंच अनिल पाटील आमचे दादाचं गाजतंय नाव. इथं सरपंच अनिल पाटील आमचे दादाचं गाजतंय नाव. निश्चितपणे आपण जरा पहिल्यांदा विकेट हॅट्रिक घेण्याची संधी होती. मात्र विकेट हॅट्रिक पूर्ण जरी झाली नाही तरी आपण पाहिलं तर ओव्हर हॅट्रिक पूर्ण केलेली आहे. धावा दिल्या केवळ 2-3 गडी बाद केलेत. आणि इथं जमेची बाजू आहे विकीस्पोर्ट कुकसे संघाची की त्यांची धारदार गोलंदाजी. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त होतोय. 3 आघाडीचे फलंदाज एका पाठोपाठ एक तंबूत परतलेले आहेत. ज्या पद्धतीनं गोलंदाजी झालेली अतिशय सुरेख. सुजित बाद झाला, त्याच्यानंतर आपण जर पाहिलं तर जयदास बाद झाला आणि निखिल, अशा पद्धतीने 3 फलंदाज हे बाद होऊन तंबूत परतलेत. पहिला षटकाचा खेळ समाप्त झाला. पॉवर प्लेचं षटक समाप्त झालेलं आहे आणि दुसरं षटक घेऊन येतोय गोलंदाज मयूर पाटील. PTC मध्ये जर आपण पाहिलं तर टॉपच्या 3 गोलंदाजांमध्ये ज्याचा समावेश होतो तो मयूर पाटील. छोट्या चणीचा हा गोलंदाज आहे, पण वेगवान मारा करतोय. निश्चितच या वेगवान मारायला कशा पद्धतीने सामोरं जाईल फलंदाज अजय कालेकर आणि अजय जमदारे. तर अजय कालेकर या ठिकाणी फलंदाजी करेल. आणि आपण पाहतोय वाशिरा यांकडनं गोलंदाजी होते. सरपंच चषक 2021चा मोठा लोगो आपण पाहतोय. एका बाजूला दर्शनाताई यांची प्रतिमा आहे, दुसऱ्या बाजूला अनिल पाटील यांची प्रतिमा आहे. त्या बाजूने गोलंदाजी केली जाते. पहिला चेंडू, सुरेख चेंडू, अगदी खोलवर टप्प्याचा गोल्डन क्षेत्राच्या थोडा पुढे पडला होता. उजव्या एष्टीच्या बाहेर चेंडूची पेरणी केली होती. वेगाच्या जोरावरती चकित केलं जातंय आणि एक निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. धावफलकावरती धावसंख्या स्थिर, 3 बाद 2 धावा, अतिशय मापक धावसंख्या. दरम्यान दुसऱ्या षटकाचा पुढचा चेंडू मयूर पाटील सज्ज गोलंदाजी समोर जाईल तो अजय. निश्चितच आणखी एक सुरेख चेंडू, थोडासा बाहेर, जणू काही पहिल्याच चेंडूची ॲक्शन रिप्ले पाहतोय अशा पद्धतीनं. फुटवर्क नाहीये, जागेवरनं खेळण्याचा प्रयत्न होतोय. खऱ्या अर्थानं पाहायला गेलं तर अशा पद्धतीचे अतिरिक्त बाहेर जे चेंडू असतात एक मेजवानी असते, पर्वणी असते. पण आघाडीचे 3 फलंदाज बाद झाल्यानंतर मानसिक दबाव आलेला आहे फलंदाजीवरती. बॅट आणि चेंडू यांचा संपर्क होताना दिसत नाहीये. मयूर पाटील गोलंदाजी सज्ज. दुसऱ्या षटकातील पुढचा चेंडू, आता मात्र बॅटची कडा स्पर्श करतोय बॅटला चेंडू. आणि पाहूया आपण काय घडलंय. आणि झेल होता तो सुटलेला आहे. निश्चितच आपण जर पहिल्यांदा संधी होती, संधीचं सोनं करता आलं नाही. मयूर पाटील निश्चितच अशा पद्धतीच्या गोलंदाजीची त्यांची ख्याती आहे. सलग 3 चेंडू निर्धाव पाहायला मिळते. दरम्यान पुढचा चेंडू मयूर पाटीलचा समोर जाणार आहे तो अजय. आता मात्र एसटीच्या रोखानं चेंडूची पेरणी केली होती. आडव्या बॅटनं खेळण्याचा प्रयत्न झाला. चेंडू येऊन शरीरावरती आदळला
आणि एकेरी धाव प्राप्त केली जाते. एक धावीच्या जोरावरती आपण पाहतोय 3 बाद 3. एक म्हण आहे, तेजरापीठ उडणं किंवा 3-13 वाजणं, त्या पद्धतीची अवस्था आपल्याला पाहायला मिळते. बंटी स्पोर्ट बोरिवली एक मातब्बर संघ आहे, मात्र कधी कधी मैदानावरची परिस्थिती अतिशय बिकट होत असते. दरम्यान हा पुढचा चेंडू, एक चांगला प्रहार आपल्याला पाहायला मिळतोय. निश्चितच चेंडू जाईल काऊ कॉर्नरच्या क्षेत्राकडे. चेंडू जातोय सीमा रेषा पार, षटकार. खूपच आणि छान या फटका आपण पाहिला. वरपी चेंडू होता आणि जेव्हा तुम्ही या ठिकाणी शब्दाचं विशेष केलं गायकवाड सर, या शब्दावर तुमचे अनेक जण फॅन आहेत. काऊ कॉर्नर, आणि तो शब्द नक्की तुमच्या मुखातून आज आम्हाला या ठिकाणी पाहायला मिळाला. तर षटक्या जोरावरती 9 धावा धावफलकावरती. निश्चितच आपण जर पाहिलं तर चांगल्या पद्धतीचा फटका आणि काऊ कॉर्नरची जागा निवडली म्हणूनच काऊ कॉर्नर हा शब्द. दरम्यान पुढचा चेंडू मयूरचा सामोरा जाईल, तो अजय कालेकर जमदार आहे. निश्चितच सुरेख चेंडू, मात्र आडव्या बॅटनं खेळण्याचा प्रयत्न, त्याच्यामुळे बॅट आणि चेंडू यांचा संपर्क होत नाही. फार पूर्वी ज्यावेळेस क्रिकेट हा खेळायला सुरुवात झाली त्यावेळेस इंग्रज क्रिकेट खेळ खेळायचे आणि इंग्रजांचे जे मैदान असायचे ते गावाच्या बाहेर असायचे. इंग्रज लोकांना सुद्धा आपल्याप्रमाणेच, आपण जसं गोठे असायचे त्याप्रमाणे त्यांची सुद्धा जनावरं असायची आणि मैदानाच्या बाहेरच्या बाजूला म्हणजे मिड विकेटच्या आणि लॉंग ऑनच्या मध्यामध्ये त्या ठिकाणी गोठा असायचा इंग्रजांचा, म्हणून त्याला काऊ शिल्ड बोललं जायचं आणि म्हणून तिथे फटका जेव्हा जातो तेव्हा काऊ कॉर्नर हा शब्द वापरला गेलेला आहे. हो, नक्कीच खूप छान माहिती सर तुम्ही प्रेक्षकांपर्यंत पोहोचवली. तुम्हाला जेवढी माहिती आहे तेवढी नक्कीच आम्हाला मात्र माहिती नसावी, परंतु नक्कीच ज्यावेळी तुमच्या मुखातून जो शब्द निघतो त्यावेळी तुमचे अनेक प्रेक्षक फॅन होत असतात, कारण तुमची बोलण्याची स्टाईलच वेगळी आहे. तुम्ही नक्कीच या अगोदर सुद्धा विश्लेषण केलं होते. प्रत्येक समालोचन करण्याची प्रत्येकाची स्टाईल ही वेगवेगळी असते या. आणि मात्र विकी स्पोर्ट कुस्ती संघाला खुकसे बोरिवली गावचे उद्योजक सागर जमदारे यांच्या माध्यमातून शुभेच्छा आलेल्या आहेत. तर 2 षटकांत केली ते मात्र समाप्त झाला आहे. फक्त आणि फक्त धावफलकावर धावा आपल्याला पाहायला मिळतात 3 गडी बाद 9. आणि ते मात्र भूषण पाटील आपल्या षटकाला मात्र सुरुवात करतो. या जबरदस्त गोलंदाजी या सत्रामध्ये, या पूर्ण पीटीसीचा आपण जर विचार केला तर पीटीसीच्या पलीकडे जाऊन सुद्धा मात्र भूषण पाटीलने या सत्रामध्ये एक वेगळीच छाप सोडली आहे. एक धाव पूर्ण केली बॅटच्या स्वरूपात, मात्र ते धाव आपल्याला पाहायला मिळाली. कुठेतरी निलेश देसले यांची मात्र अनुपस्थिती आहे आणि त्यांची नक्कीच उणीव मात्र भासते. काही कारणास्तव असं वाटतं की राजू ठाकरेमध्ये सुद्धा मात्र या संघामध्ये नसावेत. त्याच कारणापासून की सर्व युवा फलंदाज आज आपल्याला या बोरिवली संघाच्या खेम्यामध्ये पाहायला मिळत आहेत. पहा, मोठी एज लागते. या एलिव्हेशन मात्र कुठेतरी चुकीचे पाहायला मिळते. चेंडू निघून जाईल बॅकवर्ड पॉईंटच्या दिशेने. दुसरे धाव घेण्याचा प्रयत्न, धोका निर्माण होऊ शकेल आणि यस, दुसरी धाव घेत असताना मात्र फलंदाज या ठिकाणी माघारी परततोय अजय जमदारे. कलाई बारी आताई न्यारी खेळाडू ये दमदार, कलाई बारी आताई न्यारी खेळाडू ये दमदार. अतिघाई संकट नाही असं म्हणतात आणि योगे 3 फलंदाज बाद झाले होते. आपण जर पाहिलं तर या ठिकाणी 4था फलंदाज धावबाद रूपात बाद होणं ही अतिशय दुर्दैवी बाब आहे. तर आणखीच वाहुली गावचे विद्यमान पोलीस पाटील सन्माननीय धनगर साहेबांचं इथे मात्र शुभागमन झालेलं आहे. आपलं मी मनापासून हार्दिक स्वागत करतोय. तर इथे मात्र विकेटचं पतन, 4था झटका इथे मात्र लागत असताना अजयच्या रूपाने एक षटकार नक्की त्यांच्या बॅटमध्ये पाहिलं, परंतु मोठी इनिंग्स तो मात्र डेव्हलप करू शकला नाही आणि फक्त 7 धावांचंच आपल्या संघाला योगदान देऊ शकला आहे. यानंतर होणारा पुढचा सामना जय गणेश वाफाले ए विरुद्ध फारिज चॅलेंजर सलवली. या दोन्ही संघाच्या कॅप्टनला विनंती असेल की आपण नाणेफेकीसाठी टॉस बॉक्समध्ये सज्ज राहायचं आहे. इथे मात्र खूपच छान चेंडूला मात्र वळवतोय लेग ब्रेकच्या अंदाजामध्ये आणि म्हणूनच म्हणतो की कुकचे गावाला हे 2 लाभणारे जबरदस्त लेफ्ट आर्म गोलंदाज भूषण पाटील असतील किंवा पंकज पाटील असतील, तर नक्कीच यांच्याकडे हे वैशिष्ट्य आहे की चेंडूला ते जास्तीत जास्त टर्न प्राप्त करत असतात आणि मग त्यांच्या गोलंदाजीवर एवढं सोपं नसतो की तुम्ही मोठे फटके सहजपणे खेळू शकता. लेफ्ट आर्म उर्दू विकेटने पुन्हा एकदा. इथे मात्र फुलटॉस चेंडू आहे ऑन साईडला, परंतु टायमिंग चुकीचं पाहायला मिळतं. या एलिव्हेशन झालं नाही. मयूर पाटील आहेत त्या ठिकाणी, चांगली फेकी सुद्धा पाहायला मिळते आणि या ठिकाणी पहा अजय कालेकरने असं वाटतं की विकेट फेकली असावी, परंतु फलंदाज बाद झाला आहे. एक चांगली बाब असेल विकी स्पोर्ट कुकशे संघासाठी.
गावदेवी स्पोर्ट क्रिकेट संघ एक नंबर गावाचा क्रिकेट संघ एक नंबर स्पोर्ट क्रिकेट संघ एक नंबर. या ठिकाणी दिलीप धनगर, पोलीस पाटील वाहोली, त्याचप्रमाणे उत्तम सुतार या मान्यवरांचं आगमन झालेलं आहे. सरपंच चषक 2021मध्ये आई गावदेवी स्पोर्ट्स सापेच्या वतीनं आलेल्या तमाम मान्यवरांचं मनपूर्वक स्वागत करतोय. अतिशय भव्य दिव्य स्वरूपामध्ये आपण ही स्पर्धा पाहतोय. अबुधाबीला T10 चालू आहे स्पर्धा. अगदी त्या स्पर्धेला सुद्धा लाजवेल इतक्या उच्च दर्जाची ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. हो नक्कीच. आणि मात्र या ठिकाणी पहा कुठेतरी दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला आणि काय जबरदस्त कॅमेरा वर्क आपण पाहतो अतिश मागे यांच्या माध्यमातून. प्रत्येक गोष्टीला मात्र अगदी आपल्या कॅमेऱ्याच्या केजमध्ये मात्र टिपला जातोय. इथे मात्र पहा रिव्हर्स अटेंड केला जातोय. सरळ बॅटने धावा येत नाही तर काहीतरी बंटीने मात्र काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यामध्ये सुद्धा मात्र असफल ठरताना असं वाटलं की मात्र या ठिकाणी चांगली मॅच पाहायला मिळेल. परंतु आत्तापर्यंत आपण जर पाहिलं तर विकी स्पोर्ट कुक्षी संघाचा मात्र या सामन्यावर दबदबा पाहायला मिळतोय. फक्त आणि फक्त 12 धावा इथे मात्र आपल्याला धावफलकावर पाहायला मिळत आहेत आणि तिसरं षटक आता मात्र समाप्तीच्या वाटेवर जात असताना भूषण पाटील पुन्हा एकदा इथे मात्र स्लॉक करण्याचा प्रयत्न, परंतु दोन्ही पायांच्या मधून चेंडू मात्र निघून गेलाय डीप थडब्यांच्या दिशेने. परंतु चांगला बॅकअप आहे, खेळाडू आहेत त्या ठिकाणी, चांगली फेकी सुद्धा पाहायला मिळते. पंचांचा बायचा इशारा. 2 धावा इथे मात्र फलंदाजाने पलून पूर्ण केल्या आणि अशा रीती 3 षटकांचा खेळ इथे मात्र समाप्त झाला आहे. एकूण धावसंख्या पाहू शकतो आपण 5 गडी बाद, फक्त आणि फक्त 14 धावा. का संघ हा डिफेंडिंग चॅम्पियन आहे त्याचं जागतं उदाहरण गायकवाड सर आपल्याला या चालू मॅचमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. निश्चितपणे गतविजेता संघ का आहे, आपण जर पाहिलं तर PTC मधील क्रमांक 1चा संघ हा का आहे, या साऱ्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला पाहायला मिळत आहेत चालू असलेल्या सामन्यामध्ये. निश्चितच आपण जर पाहिलं तर विकी स्पोर्ट कोक्से एक जबरदस्त ताकद, जबरदस्त परफॉर्मन्स आणि एक सांघिक खेळ. क्रिकेट खेळ हा कोणत्याही एका खेळावरती अवलंबून नसतो. एका बाजूला आपण नेहमी म्हणत होतो बबलू पाटील, बंटी पाटील ही ताकद आहे, परंतु त्यांच्या साऱ्या खेळाडूंनी दाखवून दिलं की बंटी पाटील, बबलू पाटील महत्त्वाचे खेळाडू, आघाडीचे फलंदाज जेव्हा जेव्हा बाद होत गेले, 8व्या 9व्या क्रमांकावरती येणाऱ्या फलंदाजांनी त्यांच्या संघाला यावर्षी विजय प्राप्त करून दिले आणि ही ताकद आहे विकी स्पोर्ट कुक्षे संघाची. म्हणून क्रमांक 1चा दावा त्यांचा हा पक्का आणि मजबूत होतोय. दरम्यान चौथं षटक हाताळण्यासाठी सज्ज गोलंदाज बबलू पाटील. पहिला चेंडू थोडासा आखूड टप्प्याचा चेंडू होता. लॉंग लेगच्या क्षेत्राकडे, फाईन लेगच्या क्षेत्राकडे हा चेंडू जातो. एका टप्प्याच्या साहाय्याने चेंडू सीमा रेषा पार चौकार जातोय आणि धाव पलकावती धावा झळकतायत. 5 गड्यांच्या मोबदल्यात 18 धावा. तर नक्कीच गायकवाड सर तुमच्यासाठी इथे मात्र मला कॉल आलेला आहे की तुम्ही ज्यावेळी तुम्ही माहिती दिली त्यासाठी तुमचं नक्कीच आभार व्यक्त केलेला आहे की नक्कीच खूप छान तुम्ही माहिती दिली या ठिकाणी. पुढचा चेंडू फुल्लर लेन फुलटॉस चेंडू या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला. मिड विकेटच्या क्षेत्राकडे चेंडू ढकलला गेला आणि एकेरी धाव जोडली गेली. 1 धावीच्या जोरावरती धाव पलकावती धावा झळकल्या गेलेल्या आहेत 19. निश्चितपणे आपण जर पाहिलं तर कमबॅक करतोय गोलंदाज. एक चांगला फटका पाहायला मिळाला होता. फाईन लेगच्या क्षेत्रात चौकार जोडला गेला होता. दरम्यान बबलू पाटील यांचा पुढचा चेंडू फुलटॉस चेंडू लॉंग ऑनच्या क्षेत्राकडे, क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचू शकत नाही कारण झेल हा मिडॉनच्या क्षेत्रापर्यंत होता आणि निश्चितपणे तितकी धाव घेणं शक्य झाले नाही. मात्र 2 धावा पळून पूर्ण अतिशय सुंदर रीतीने केलेल्या आहेत आणि 2 धावीच्या जोरावरती धाव पलकावरती धावा झळकल्या जात आहेत 21. दरम्यान बबलू पाटील यांचा पुढचा चेंडू थोडासा आखूड टप्प्याचा चेंडू भिरकावून दिला जातोय. डीप स्क्वेअर लेगच्या क्षेत्रात एक सोप्पा झेल धरतीला दान होतोय. एन्जॉय ग्रुपचे सारे सदस्य या ठिकाणी आहेत. निश्चितपणे त्यांचं अतिशय मोलाचं सहकार्य आपल्याला पाहायला मिळते. 22 धावा धाव पलकावती. दरम्यान एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, मात्र फाईन लेगच्या क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक हातात चेंडू थेट एष्ट्यांचा वेध आणि एक महत्त्वपूर्ण झटका फटका बसतोय बंटी स्पोर्ट बोरिवली संघाला. हुकमाचा एक्का निखिल पाटील वनमॅन शो बॉलर, तसा फेमस आमचा अक्षय पाटील 6 किंग ऑलराऊंडर. गावदेवी स्पोर्ट क्रिकेट संघ एक नंबर, गावाचा क्रिकेट संघ एक नंबर, स्पोर्ट क्रिकेट संघ एक नंबर.
निश्चितपणे आपण जर पाहिलं तर गावदेवी स्पोर्ट्स सापे एक अतिशय तगडा संघ आहे. त्याचप्रमाणे या गावामध्ये एन्जॉय ग्रुप एक तगडा ग्रुप आहे. मग सुरेश कांबेरे असतील, नितीन भोईर असतील आणि त्यांचे सारे सहकारी. दरम्यान सुरेख अशा पद्धतीची गोलंदाजी दरम्यान एकेरी धाव जोडली जाईल. एक धावेच्या जोरावरती धावपलकावरती धावा झळकल्या गेलेल्या आहेत. 23 धावा बाईच्या रुपयामध्ये ही धाव आली आणि 24 धावा हे विजयाचं लक्ष्य असेल. निश्चितपणे आपण नाणेफेकीकडे जाणार आहोत. जय गणेश वाफाळे ए वर्सेस फारिस स्पोर्ट्स तलवली. तर या दोन मातब्बर संघांच्या दरम्यान आपण नाणेफेकी पाहणार आहोत आणि नाणेफेकीसाठी सज्ज आहेत माझे साथी समालोचक व्हॉइस ऑफ ठाणे अजय खरत. आणि नाणेफेकी होणार आहे दिलीप धनगर, पोलीस पाटील वाहुली यांना विनंती करतोय आपण आपल्या शुभ हस्ते नाणेफेकी करायची. आपण टॉस बॉक्समध्ये जाणार आहात. स्वर्गीय रघुनाथ वडोळकर टॉस बॉक्स आपली प्रतीक्षा करते. दिलीप. थँक्यू सो मच कॉमेंट्री बॉक्स. तर अतिशय महत्त्वाच्या सामन्याची नाणेफेक आपण या ठिकाणी करणार आहोत. स्वर्गीय रघुनाथ वडोलकर टॉस बॉक्समध्ये. कॅप्टनची माहिती मी देतोय. माझ्या डाव्या बाजूला जय गणेश वाफाळी संघाचे कॅप्टन आहेत सुदर्शन काठोळे आणि माझ्या उजव्या बाजूला आहेत फारिस चॅलेंजर्स तलवडी संघाचे कॅप्टन अम्मार पटेल. सन्माननीय दिलीप धनगर साहेबांच्या शुभ हस्ते आपण नाणेफेक करतोय. कॉईन आहे एका बाजूला सन्माननीय अनिल रामचंद्र पाटील साहेबांची प्रतिमा या स्पर्धेचे पुरस्कर्ते आणि दुसऱ्या बाजूला तुम्ही पाहू शकाल ज्या स्पर्धेची सगळीकडे चर्चा आहे सरपंच चषक 2021 सापे. सुदर्शन कॉल देत आहेत. सरपंच चषक असा कॉल आणि जशी मागणी तसा पुरवठा. तर टॉस सुदर्शन यांनी जिंकलेला आहे. आपण टॉस विनिंग कॅप्टनला एक आकर्षक स्पोर्ट्स बॅग देतोय. स्वर्गीय चंद्रकांत उर्फ आप्पा कांबीरे यांच्या स्मरणार्थ कुमार सूरज कांबीरे आणि कुमार दीपक कांबीरे यांच्या माध्यमातून DJ AM साऊंड यांच्या माध्यमातून आणि तसेच सन्माननीय जनार्दन शेलार यांच्याकडून पुरस्कृत करण्यात आलेली ही कोल्ड्रिंक देखील देतोय. तर पाहुण्यांचे आभार व्यक्त करतोय. धनगर साहेब आपल्याला विनंती करतोय आपण पुन्हा एकदा व्यासपीठाची शोभा वाढवावी. सुदर्शन टॉस तुम्ही जिंकलेला आहे, काय निर्णय? प्रथम क्षेत्ररक्षणच घेऊ कारण की आजच्या दिवसातील आमचा पहिलाच सामना आहे. तर कुठेतरी ग्राउंडचा अंदाज पण आला पाहिजे. आम्ही क्षेत्ररक्षण घेऊ. आज तुम्ही संघामध्ये आलेले आहात. कासने येथील स्पर्धेमध्ये तुमचा देखील संघात समावेश नव्हता. कुठेतरी एक गोलंदाज कमी पडला होता, काय बोलाल? ॲक्च्युली त्या दिवशी पूर्ण टीम नव्हतीच आणि मी टोटल जयेशला सांगितलेलं मी नवीन पोरं घेऊन गेलेला. प्रशांत नव्हता, मी नव्हतो, अंकुश नव्हता, रुपेश नव्हता, सतीशसुद्धा नव्हता. आम्ही बाहेर गेलो होतो आणि आमची कमतरता नक्कीच भासली. एक गोलंदाज असता तर चांगली कामगिरी झाली असती. या स्पर्धेबद्दल काय बोलाल? अतिशय विलोभनीय असं आयोजन आपल्याला पाहायला मिळत आहे अनिलदादा पाटील आणि गावदेवी सापे टीमच्या माध्यमातून. या स्पर्धेचा तिसरा पर्व आहे. मी दरवर्षी खेळतोय. दरवर्षी काहीतरी नवीन असते आणि कांबेरे दादा माझे एक चांगले मित्र आहेत. ते मला दरवर्षी कॉल करून सांगतात बघायला मी कसं केलं. निश्चितच अतिशय सुरेख असं डेकोरेशन AM डेकोरेशनच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळत आहे. तर आपल्याला हार्दिक शुभेच्छा देतो या मैच अमर टॉस आपने गंवाया है, पहले बैटिंग करनी है. मुझे लगता है कि बैटिंग के लिए कंडीशंस बहुत बढ़िया है, क्या कहना चाहोगे? बिल्कुल, मेरा भी डिसीजन बैटिंग का ही होता, लेकिन अभी जो डिसीजन है पहले बैटिंग पहले फील्डिंग ये इतना इम्पोर्टेंट नहीं रखता है. दोनों टीम जो भी है दोनों साइड में अपने आप को प्रिपेयर करके आना ज़रूरी है. पहले बैटिंग करो या पहले फील्डिंग करो, फिर भी बैटिंग शायद मेरे लिए प्लस पॉइंट रहेगा. फिर भी कहाँ तक जाने का प्रयास रहेगा 4 ओवर के खेल में? मैं ट्राई करूंगा 50 प्लस जाने के लिए, क्योंकि एक अच्छी टीम है सामने और ऑलरेडी हम लोग एक पहला मैच खेल चुके हैं जिन्होंने हमारे सामने एक 55 रन्स का रन चेज भी किया हुआ है. तो ट्राई करेंगे 50 प्लस जाके रोकने की कोशिश. तलवली टीम के कैप्टन की क्या राय है इस अद्भुत शो के बारे में? न बिल्कुल, मैंने हमेशा ये बताया ही है कि कुछ टूर्नामेंट ऐसे हैं साल भर में जिनका हमें बेसब्री से इंतज़ार रहता है. उसमें ये जो सापे का जो टूर्नामेंट है ना, मैं कभी मिस करना ही नहीं चाहूँगा बिल्कुल भी. और हर बार जैसा मेरे भाई साथी कप्तान ने भी बताया कि हर बार एक नई चीज़ होती है, तो बिल्कुल हर बार देखोगे तो हर बार एक नया टूर्नामेंट के सामने से आता है. बहुत बहुत शुक्रिया अम्मार, हमसे बातचीत करने के लिए. आपको भी हार्दिक शुभकामनाएं इस मॅच के लिए. तर मित्रांनो टॉस झालेला आहे. पुढील सामन्याचा टॉस जिंकलाय सुदर्शन काठोळे यांनी. जे कॅप्टन आहेत जय गणेश वाफाळे संघाचे त्यांनी प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. बॅक टू कमेंट्री बॉक्स.
धन्यवाद अजय. दोघींनी कर्णधारांची प्रतिक्रिया अतिशय सुंदर. पहिला चेंडू दणदणीत प्रहार, टिपिकल पॉवर प्लेचा फटका. एका टप्प्याच्या साह्यानं चेंडू जाईल लॉंग ऑफच्या क्षेत्रातून सीमा रेषा बाहेर, चौकार. थँक्यू. इथे काही आगास केला आहे आपल्या इनिंग्सला बबलू पाटीलने. पहिल्या चेंडूवर इथे मात्र चौकार प्राप्त केला. फक्त 24 धावांचं इथे मात्र टार्गेट पूर्ण करायचं आहे आणि या उद्देशाने उतरला की असं वाटतं की 2 षटकांमध्येच मात्र हा टार्गेट पूर्ण करायचा आहे विकी स्पोर्ट संघाला. आणि त्याच प्रकारची फलंदाजी स्लॉग स्वीप. व्हॉट अ ग्रेट शॉट. डेव्ह स्क्वेअरलेगच्या बाहेर चेंडू फेकून दिला आहे बबलू पाटीलने 6 धावांसाठी. षटकार. साऱ्या गावागावात या जिल्ह्यात गाजतंय त्यांचं नाव, गाजतंय त्यांचं नाव, गाजतंय त्यांचं नाव. असा बॉलर भारी साथीला त्यांच्या भगवान जाधव, भगवान जाधव, बॉलर भगवान जाधव. ज्याप्रमाणे स्पर्धा मात्र पूर्णपणे चर्चेत झालेली आहे त्याचप्रमाणे हा संघ सुद्धा मात्र पूर्ण चर्चेत आलेला आहे. या सत्रामध्ये आपण जर पाहिलं तर काय जबरदस्त अफलातून कामगिरी या संघाची आपल्याला पाहायला मिळते. कारण पहिल्या 2 चेंडूवर मात्र गोलंदाज सुजितने 10 धावा खर्च केल्या आणि आता मात्र विजयापासून फक्त आणि फक्त 14 धावा दूर विकी स्पोर्ट कुकचे संघ. इथे मात्र मिस टाइम फटका झालाय. सुजितला संधी आहे की तुम्ही मोठा गडी बाद करू शकता आणि यस बबलू पाटीलला इथे मात्र बाद करण्यामध्ये गोलंदाजला यश आलं आहे आणि विकी स्पोर्ट कुकचे संघाला मात्र लागणारा हा पहिला झटका पाहतोय आपण बबलू पाटीलच्या रूपाने. संघाचा छान हाय कॅप्टन अक्षय सुतार, संघाचा छान हाय कॅप्टन अक्षय सुतार. गावदेवी स्पोर्ट क्रिकेट संघ एक नंबर, एक नंबर. गावाचा क्रिकेट संघ एक नंबर, एक नंबर. गावदेवी स्पोर्ट क्रिकेट संघ. निश्चितच आपण जर पाहिलं ज्या पद्धतीने प्रतिक्रिया दिलेली आहे दोन्ही कर्णधारांनी, योगेश आपण ज्या पद्धतीने गुण गातात त्या पद्धतीचा विकी स्पोर्ट कुकसे हा संघ आहे अतिशय दर्जेदार संघ आहे. दरम्यान मयूर पाटीलला आपण पाहतोय की पुढे पाठवण्यात आलं. एक रणनीती नेहमीच आपण पाहतोय कर्णधारांची राहिलेली आहे. नेहमी बबलू पाटील हा पॉवर प्लेचं षटक हाताळतो. यावेळी 4थं षटक हाताळला. पुन्हा एकदा आपण रणनीतीमध्ये फलंदाजी सुद्धा त्याच्यामध्ये क्रमात थोडासा बदल करण्यात आला. दरम्यान पुढचा चेंडू हळुवार चेंडू टाकला होता. चेंडू फ्लायटेट सुद्धा हा वेगवान गोलंदाज आहे आणि ज्या पद्धतीने चेंडूची फेकी केलेली आहे मला वाटतं बंटी पाटील धावबाद होत आहेत. अतिशय मोठा धक्का पहिला होता बबलू पाटीलच्या रूपानं आणि दुसरा धक्का बसतोय बंटी पाटील धावबादच्या रूपानं. नक्कीच कुठेतरी मात्र लिझी धाव घेण्याचा इथे मात्र बंटी पाटीलने प्रयत्न केला. सहजपणे मात्र पलवत होता तो आणि त्याच कारणापासून डायरेक्ट हिट आपल्याला पाहायला मिळालं आणि विकी स्पोर्ट संघाला मात्र हा दुसरा झटका लागतो. या नक्कीच गायकवाड सर तुम्ही इथे मात्र उल्लेख केले की गुण गात आहेत परंतु नक्कीच सामाजिक जो चांगला खेळ करतोय त्याची नक्कीच प्रशंसा करत असतात. आपण जर पाहिलं ना योगेश या ठिकाणी बॅट घासली गेली नव्हती. बॅट हातात होती आणि पळत होता. जणू काही सौरभ गांगुली किंवा इंजमन उलक या पद्धतीने लेझी क्रिकेट म्हणण्यापेक्षा लाईटली घेतलं होतं बंटी पाटीलने आणि तेच घातक ठरलंय. दोन्ही आघाडीचे फलंदाज तंबूत परतले. हो नक्कीच तुम्हाला बॅट ग्राउंडेड करणं खूप महत्त्वाचं आहे. परंतु या ठिकाणी बाद चेंडू थोडा वेळ हवेत होता. भूषण पाटील थोडेसे संकटात सापडले होते. त्यानंतर धाव घेण्याचा प्रयत्न केला परंतु मयूर पाटील कुठेतरी डेंजर एंडकडे मात्र फलताना आपण त्यांना पाहिलं असतं आणि त्याच कारणाने मात्र मयूर पाटीलने ही धाव नाकारली आणि या पहिल्या षटकाचा खेळ आता मात्र समाप्त या ठिकाणी होत असताना फक्त 2 चेंडूमध्ये 2 चांगले फटके पाहिले विकी स्पोर्ट कुकच्या फलंदाच्या माध्यमातून परंतु त्यानंतर सुजितने कमबॅक केलं. 10 धावा खर्च केल्या या पहिल्या स्पेलमध्ये. आता मात्र येणारे 18 चेंडू शिल्लक आहेत आणि विजयासाठी 24 धावांचं टार्गेट असताना 14 धाव्यांची गरज. निश्चितच पहिल्या 2 चेंडू 10 धावा त्यानंतर कमबॅक केलं सुजितनं आणि 4 चेंडू निर्धाव 2 गडी बाद झाले 1 धावबादच्या रूपामध्ये आणि याच जोरावरती आपण पाहतोय की विकी स्पोर्ट कुकसेसारख्या एका मातब्बर संघाला रोखले. कारण कदाचित हा सामना दुसऱ्या षटकात संपतो की काय अशी अवस्था वाटत होती पहिल्या 2 चेंडूनं. मात्र क्रिकेट आहे जर आपण कालचा दिवस पाहिला शेवटचा सामना पाहिला निश्चितपणे केवळ एका धावेची गरज 3 चेंडू शेष आणि समोर संघ कोणता
अप्रतिम अशी कामगिरी करणारा खानिवली, कबीर इलेव्हन खानिवली एक तगडा संघ आणि हा संघ या 3 चेंडूत एक धाव बनवू शकत नाही. याला तर क्रिकेट म्हणतात आणि क्रिकेट अनिश्चिततेचा खेळ आहे म्हणून क्रिकेट हा खेळाचा राजा आहे. तर दरम्यान पुढचा चेंडू दुसरं षटक हाताळण्यासाठी सज्ज गोलंदाज आतिशला अचूक टप्प्याची गोलंदाजी करावी लागेल, अचूक मारा करावा लागेल. सरपंच चषक 2021चा लोगो आपण समोर पाहतोय आणि वाशेरे एंडकडनं गोलंदाजी सज्ज होतोय. आतिश सामोरा जाईल तो मयूर पाटील, हा सुद्धा एक अष्टपैलू खेळाडू आहे. दरम्यान दुसऱ्या षटकातला पहिला चेंडूला उंची अधिक प्राप्त झाली होती. चकित झाला एसटी रक्षक, एक संधी आली होती या ठिकाणी धावबाद करण्याची, मात्र ती संधी जाते आणि बाईच्या रूपानं एक धाव प्राप्त होते. एक धावेच्या जोरावरती धाव फलकावरती धावा झळकत आहेत. 2 गड्यांच्या मोबदल्यात 11 धावा, अजूनही 13 धावा जोडायच्या आहेत. चेंडू मात्र शेष आहेत 17. चेंडू अधिक आहेत त्यामध्ये काही शंका नाही आहे, पण ज्या पद्धतीनं विजय प्राप्त करायला पाहिजे होता त्या पद्धतीनं विजय प्राप्त करताना 2 आघाडीचे फलंदाज मात्र बाद होऊन तंबूत परतलेत. भूषण पाटील हा सुद्धा एक आक्रमक फलंदाज आहे आणि नेहमीच क्रमवारीत बदल करत असताना त्याला पुढे वाटचाल करण्याची संधी कर्णधार देत असतात आणि आतासुद्धा ती संधी त्याला मिळालेली आहे. आता मात्र आपण पाहतो डाव्या एसटीवरती पेरणी केली, पंचांचा इशारा, वाईट, अतिरिक्त 10 मिनिटे 12 धावा धावपलकावरती, निम्म लक्ष या ठिकाणी पूर्ण केलं जातं आहे. निश्चितच अचूक टप्प्याची गोलंदाजी करावी लागेल कारण सुजितनं कमबॅक केला, त्या पद्धतीची गोलंदाजी निश्चितपणे करावी लागेल. ती आतिशला अचूक गोलंदाजी करणं, अचूक टप्प्यावरती मारा करणं गरजेचं आहे कारण तुमची धावसंख्या अतिशय माफक आहे. दरम्यान पुढचा चेंडू, आता मात्र बॅटची कडा घेत चेंडू उंच उडाला होता. फाईन लेगच्या क्षेत्रात क्षेत्ररक्षक होता, चुकी घडली, मात्र ज्या पद्धतीनं बॅकअप लाभलेला आहे अप्रतिम. केवळ धाव दिली जाते 1. अतिशय सुरेख अशा पद्धतीचा बॅकअप आपल्याला पाहायला मिळाला. निश्चितपणे लॉंग लेगच्या क्षेत्रामध्ये जो क्षेत्ररक्षक होता तो जवळजवळ फाईन लेगच्या डीप क्षेत्रापर्यंत आलेला आहे. एस्टनच्या पाठी जवळजवळ आलेला आणि तिथे चेंडू त्याने अडवला. केवळ एक धावेच्या जोरावर धावफलकावरती धावा झळकल्या 13. दरम्यान पुढचा चेंडू आतिशचा, चेंडूच्या वेगात बदल केला होता आणि कुठेतरी आपण पाहतोय ब्लॉक होलचा वेध घेणारा चेंडू त्याने हाताळला होता. केवळ आणि केवळ एक धाव मिळते. चेंडूला उंची अधिक दिली जाते आणि अचूक गोलंदाजी, एका धावेच्या जोरावरती धावफलकावरती धावा झळकत आहेत 14. अजूनही 10 पावलं 10 धावा जोडाव्या लागणार आहेत, पण ज्या पद्धतीनं गोलंदाजी होती ती सुद्धा कौतुकास्पद. आतिश आता मात्र एक दर्शनीय फटका आपल्याला पाहायला मिळतो. तेवढा चांगला प्रयत्न, जवळ या ठिकाणी 5 पंचांचा इशारा नो बॉलचा आणि एक झेल घेण्याचा प्रयत्न, चेंडू अडवण्याचा प्रयत्न झाला तो निश्चितपणे चांगला. 1+1 म्हणजे एकंदरीत 2 धावा, चांगला फटका खेळला होता भूषण. मात्र आपण पाहिलं तर तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण डीप स्क्वेअर लेगच्या क्षेत्रामध्ये आकाशकडनं झालेलं आहे. कौतुक करावं तेवढं थोडं आहे. फ्री हिटचा इशारा आलेला आहे, अतिशय महत्त्वाचा फटका असेल मयूरसाठी. धावफलकावरती धावा झळकल्या गेलेल्या आहेत 16 धावा. फ्री हिटचा चेंडू आणि निश्चितच चेंडूची वाट बघितली, चेंडूला वाट दाखवण्याचा प्रयत्न झाला, चेंडू वाईडिश लॉंगॉनच्या क्षेत्राकडे गेला. 1 धाव मिळेल कारण फ्री हिटचा हा चेंडू होता. 17 धावा धावफलकावरती. चेंडूच्या वेगात चांगला बदल करतोय, मात्र आपण जर पाहिलं तर कुठेतरी वेगानं चेंडू टाकेल असं वाटतंय. वेगानं धावत येतो आतिश, मात्र चेंडू हळूवार चढतोय. चेंडूचा वेग आहे तो कुठेतरी चकित करतोय फलंदाजांना आणि त्याचाच परिणाम आपल्याला पाहायला मिळतो की मोठे फटके खेचताना कुठेतरी फलंदाजांवरती अडथळा निर्माण होतोय किंवा त्यांना अडचणीला सामोरं जावं लागतंय. दरम्यान पुढचा चेंडू, आता मात्र बॅटची कडा घेत क्षेत्ररक्षकाला चकमा देतोय थर्डमॅनच्या क्षेत्ररक्षकाला आणि चेंडू जातोय सीमा रेषा पार, चौकार. षटकारांचा खेळाडू सारे घुमवीती तुफान, सारे घुमवीती तुफान. म्हणून आजला मिळतोय त्यांना सापे गावात मान. निश्चितच अनिल पाटील साहेबांनी सापेगावचा मान सन्मान वाढवलेला आहे. आई गावदेवी स्पोर्ट्स सापे संघानं सुद्धा या सापेगावचा मान सन्मान वाढवलेला आहे. बॅटची कडा घेत चेंडू 4 धावांसाठी गेला. 21 धावा धावफलकावरती, 3 धावा अजूनही जोडायच्या आहेत. डावखुरा फलंदाज भूषण पाटील सामोरं जाईल आतिशच्या गोलंदाजीला.
आता मात्र एक दर्शनीय फटका आपल्याला पाहायला मिळतोय. वॅडिश लॉंगच्या क्षेत्राकडे चेंडू गेला. एकेरी धाव मिळेल. एक धावीच्या जोरावरती धाव बलकावती धावा झळकत आहेत 22. विजयासाठी केवळ आणि केवळ 2 धावींची गरज आहे. प्रशांत विशे यांचं आगमन झालेलं आहे. निश्चितच मगाशी सुदर्शनची प्रतिक्रिया दिली आणि फारी स्पोर्टच्या कर्णधारांची प्रतिक्रिया दिली. अतिशय सुंदर प्रतिक्रिया आपल्याला ऐकायला मिळाल्या. आणि त्याचप्रमाणे कासणे येथील स्पर्धेमध्ये फार मोठा परिणाम जो झाला होता की मुख्य आघाडीचे जे 4 खेळाडू होते त्यांची अनुपस्थिती जय गणेश वापाळे संघाला मात्र भोवली आणि तो संघ स्पर्धेच्या बाहेर गेला. एक चांगला संघ, मजबूत संघ, मातब्बर संघ म्हणून ज्याची ख्याती आहे त्या संघाला आपण इन ॲक्शन काही क्षणातच पाहणार आहोत. हो नक्कीच. आणि त्या स्पर्धेमध्ये मी नक्कीच उल्लेख करेन जयेशचं, विपुलचं काय जबरदस्त कामगिरी त्या स्पर्धेमध्ये मात्र या दोन्ही खेळाडूंनी साकारली. आणि आज पाहू शकतो आपण पूर्ण पॅक संघ आज पाहायला मिळतो. सारंगने नक्की त्या स्पर्धेमध्ये कुठेतरी मात्र निराश केलं शेवटच्या षटकामध्ये, परंतु तीच पुनरावृत्ती या स्पर्धेमध्ये होणार नाही याची नक्कीच मात्र आम्ही अपेक्षा करू शकतो. आणि असं वाटतं की त्याला गोलंदाजीसाठी मात्र संधी मिळेल आणि ते नक्की त्यांच्या डोल्यावर सनग्लास आपल्याला नक्कीच पाहायला मिळत असतात. तर जाऊया आपण मॅचच्या दिशेने. बबलू पाटील बाद झाला. त्यानंतर असं वाटलं की मात्र धावांवर थोडंसं रोख लावण्यामध्ये यश नक्कीच आलेलं आहे, परंतु धावांची संख्या पाहिली तर खूपच कमी आहे आणि चेंडूची संख्या आपल्याला जास्त पाहायला मिळते. 12 चेंडू आणि विजयासाठी आता मात्र फक्त आणि फक्त 2 धाब्यांची गरज. इथे मात्र मिस टाइम पर चेंडू हवा येत आहे. गोलंदाज चेंडूखाली सज्ज होतो झेल टिपण्यासाठी, परंतु या ठिकाणी इझी झेल घेण्याचा प्रयत्न केला आणि फलंदाज मात्र या ठिकाणी सहजपणे 2 धावा पूर्ण करतायत. आणि अशा रीतीने मात्र पहिल्या सामन्यामध्ये एकतर्फा विजय संपादन केलेला आहे विकी स्पोर्ट कुकसे संघाने. अनेक अनेक अभिनंदन आणि हार्ड लक बंटी स्पोर्ट कुकसे बोरवली. हार्ड लक दिले देसले तुम्हाला पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. कारण तुम्ही हरले नसते तर विकी स्पोर्ट कुकसे संघ जिंकला नसता. तर सेकंड करायचं आहे आणि सेकंड केल्यानंतर तुम्हाला हा मैदान सोडायचं आहे. आणि या सामन्यातील सामनावरचा पुरस्कार आपण देत आहोत ज्याने खरोखरच जबरदस्त पहिल्याच ओव्हरमध्ये मात्र या ठिकाणी प्रतिस्पर्धी संघाला अडचणीत टाकलं. फक्त आपल्या स्पेलमध्ये 2 धावा खर्च केल्या आणि 3 विकेट्स प्राप्त केले. तो ठरतो या सामन्यातील शिल्पकार अर्थात बंटी पाटील इज द मॅन ऑफ द मॅच. तर दोन्ही संघ मात्र या ठिकाणी पाहतो संघाचे खेळाडू हस्तक्षेप करत असताना, कारण शेजारी संघ आहेत आणि मात्र पाहिलं तर कुठेतरी निराश केलं बंटी स्पोर्ट कुकसे बोरुली संघाने. बंटी पाटील यांना विनंती असेल की आपण पुरस्कार स्वीकारण्यासाठी व्यासपीठाकडे यायचं आहे आणि जय गणेश वापाले ए संघाला विनंती असेल की आपण लगेचच क्षेत्ररक्षण सजून घ्यायचं आहे. खूप चांगली मॅच इथे मात्र कदाचित प्रेक्षकांना मात्र या ठिकाणी पाहायला मिळू शकेल, कारण त्यांच्या अगेन्स्ट संघ आहे फारीच चॅलेंजर्स तलवली. त्या संघामध्ये सुद्धा पाहिलं तर आपण चांगले खेळाडू आहेत. अफसर रईस यांना सुद्धा आपण पाहू शकता कुठेतरी तलवली संघाचं प्रोत्साहन वाढवण्यासाठी मात्र त्या ठिकाणी आलेले आहेत. तर बंटी थोडंसं स्पीडअप करा आपण. तर सन्माननीय जयरामजी जाधव साहेबांना विनंती आहे की आपण पुढे या. आपल्या शुभ असते ती सुंदर ट्रॉफीज आहेत ती आपण प्रथमतः खेळाडूस द्यायची आहे जी आम्हाला लाभलेली आहे गोरखनाथ सुतार आणि रोहिदास सुतार यांच्या माध्यमातून. त्यानंतर माजी सरपंच शिवाजी वडोलकर यांना विनंती करतो की आपल्या शुभ असते आपण मेडल परिधान करायचं आहे जे आम्हाला लाभलेल्या ग्रामपंचायत सदस्य सौभाग्यवती योगिताताई माणिक तरणे यांच्या माध्यमातून. त्यानंतर रामचंद्र पाटील यांना विनंती आहे की आपल्या शुभ असते आपण ते 2 गिफ्ट हॅम्पर आहेत ते आपल्या शुभ असते द्यायचं आहेत. प्रदीप वडोलकर आणि शिवाजी वडोलकर यांच्या माध्यमातून आम्हाला गिफ्ट हॅम्पर आहे. त्यानंतर दिलीप धनगर यांना विनंती आहे की आपल्या शुभ असते आपण योगेश कुंडलीकर स्पॉन्सर गिफ्ट हॅम्पर आहे ते आपल्या शुभ असते आपण देत आहोत. त्यानंतर उत्तमजी सुतार आपल्याला विनंती करतो की आपण पुढे या. आपल्या शुभ असते आपण पुढील गिफ्ट हॅम्पर या ठिकाणी परिधान करत आहोत. त्यानंतर एन्जॉय ग्रुपचे सदस्य नितीन भोईर यांना विनंती आहे की आपण पुढे यायचं आहे. आपल्या शुभ असते आपण ही कॅप परिधान करणार आहोत आणि ही कॅप एन्जॉय ग्रुपच्याच माध्यमातून आम्हाला लाभलेले आहे. त्यानंतर सन्माननीय प्रदीपजी वडोलकर यांना विनंती करतो की आपल्या शुभ असते गिफ्ट हॅम्पर आणि जी एनर्जी ड्रिंक आहे ती आपण देणार आहात. आणि तळोली गावचे ज्येष्ठ क्रिकेटपटू सन्माननीय अफसर रईस यांना विनंती करतो की आकाश जाधव स्पॉन्सर टी शर्ट जो आहे तो आपल्या शुभ असते आपण या ठिकाणी खेळोडास परिधान करायचा आहे. बेल प्लेट बंटा खूप छान गोलंदाजी पाहायला मिळाली तुमच्या माध्यमातून. तुम्हाला पुढील सामन्यासाठी खूप खूप शुभेच्छा. थोडंसं वेळ आहे तर आपण व्यासपीठावर